महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमनगा मजरी सदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची हा कुळे तया छत्रपतीची हा चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला विठाला आता बिनोवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय तुटला आयुष्याचा दोरा येरवाउगा पसारा ठाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त भगवंताचे अत्यंत लढीवाळ आणि लाडके असणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला विठाला या अभंगाद्वारे महाराज नमूद करतात तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा फोल ठरत असतो कशाला पसारा म्हटले महाराज आपण ज्या संपत्तीला आपण फार महत्व देतो ती संपत्ती लागती त्याबद्दल दुमत नाही पण आपण ज्या दिवशी जातो त्या दिवशी ती संपत्ती आपल्यासाठी पसारा ठरते घर माणसाला मोठा असावा 10-5 कोटीचा असावा त्याबद्दल दुमत नाही देवानं 5-25 कोटीचं एखाद्या माणसाला आबा घर द्यावा पण ते घर त्याच्यासाठी शेवटी पसारा ठरत असते एका माणसाचं त्या घराचं नाव सांगत नाही ते घर जरा वेगळ्या कामासाठी वापरले जाते घरातच घर असते ते छोटस एका माणसाकडं ते भांड म्हणतात ना त्याला ते बसायचं भांड ते भांड 14 लाखाचं आहे ते काय माझा सासरा नाही ते काय माझा साडू नाही माझा मेहना नाही काय नाही नातेवाईकाचं असल्या माणसं जास्त चोंबाळी देत ना बरीच माणसं आपल्या गध्याला पण घोडं म्हणतात तसं मी गध नाही गध्याला घोडं म्हणणारा मी घोड्यालाच घोडं म्हणत असतो 14 लाख रुपयाचं त्याच्याकडे नुसतं ते टॉयलेटचं भांड आहे मधल्या वस्तू काय असत्या त्यानं सांगितलं 43 लाख रुपयाचं माझं बाथरूम आहे मला तर काही शिक्षण कमी असल्यामुळे एवढं काही ज्ञान नव्हतं पण मी जाणकारी 1-2 माणसाला विचारला रे हे खरंच असेल का रे एवढ्या रुपयाचं ते म्हणले महाराज आता ते याचं व्हॅल्युएशन जास्त झालं असेल आता लय महाग वस्तू झाल्या इतक्या सुविधा इतक्या सुविधा इतक्या सुविधा मी विचारलं एवढं काय याच्यात काय नाही म्हणे तुम्ही बसता का म्हणलं मला नाहीच तर बसू कसा ते काय हाऊसान बसायचं थोडंच असतं का काय विषय नाही म्हणे पाय धुवा आता पाय तर काय धुवा म्हणलं चांगले पाय आहेत माझे पण धुवा म्हणले एकदा पाय धुतले गुडघ्यापासून धोत्र वरी घ्या गुडघ्यापासून खाली पाय धुवा म्हणलं टावेल पुसायला द्या टावेल नको म्हणले ते बटन दाबल्याबरोबर भिंतीतून इतकीच हवा आली ती गुडघ्याच्या वरी लागत नव्हती ती फक्त गुडघ्याच्या खालीच लागत होती आणि त्या हवेनं माझे पाय कोरडे केले एकच मुद्दा सांगतो त्याच्यातला म्हणजे 43-42 लाख रुपयाचं त्याचं बाथरूम आहे आंघोळीचं ते बाकीच्या कार्यक्रमाचं त्याचा हॉल वेगळा त्याचं बेड वेगळं त्याचं किचन वेगळं हो त्याच्या किचनमध्ये धुपंजाची ती चिमणी फार महागडी होती विदेशी वापरली होती त्यानं अशा सगळ्या गोष्टी त्याचे भांडे गिंडे सगळे असं खूप काय मोठं एवढं मोठं त्याचं बाथरूम होतं त्याला सांगितलं बाळा मान्य 43 नाही 1 कोटीचं तुझं नुसतं आंघोळीचं असेल पण तू मेल्याच्या नंतर पोरं तुला याच्यात आंघोळ घालीत नाहीत हे लक्षात ठेव त्याला माहीतच नव्हतं बाळू महाराज किती रगिले म्हणून त्याला वाटलं पाकिट देतो म्हणजे आपले अंडरवेली धुईन कसा धुईन मी विठाला 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 घर असावं त्याबद्दल दुमत नाही पण त्याला गर्व जास्त होता पहा माझं बाथरूम त्याला सांगितलं अरे दादा ह्या बाथरूम मध्ये तुला तुझे पोरं आंघोळ घालणार नाहीत सवे काष्ट ठेवी ती रे वरी आंबर वेढी ती
शीत उष्ण घाली तिरे वास्तू राहती निराळी. घरात आंघोळ घालीत नाहीत, बाथरूम मध्ये आंघोळ घालीत नाही, बाहेर आंघोळ घालतात दारात दारात. आता तरी एखाद्याला दयामया आल्यावर पाठ टाकतात नाहीत, पहिले लाकूड टाकीत होते आऊतखोड. हो, म्हाताऱ्या बायका म्हणायच्या, सून म्हणायची, बाई म्हाताऱ्याला याच्यावर आंघोळ घातल्यावर मग पोरग पाठावर बसते, त्याच्यामुळे याच्या म्हाताऱ्याला ह्या पाठावर नको आंघोळ. इतकी अवस्था. मग एवढं मोठं घर लागतंय त्याबद्दल दुमत नाही, फुकून द्या म्हणले नाही, नका त्या जुरांना पोरे, सुखे बांधा माऱ्या घरे. पण हे शेवटी तुमच्यासाठी पसारा ठरते काका, अनिश्चित ठरले. ये रवा उगा पसारा टाकोनी पळते रांडापूर हे अंती होते पाठ मोरे. आतापर्यंत 9 लोक जर सोडून दिले तर जळत्या चितेत कुठल्याही नातेवाईकानं उडी टाकलेली नाही. सगळे जणांनी पेटूनच घरी आलेत. टाकोनी पळती रांडापूर हे अंती होती पाठ मोरे. मग विचारलं चोखोबरायला त्या व्यक्तीनं, काव मग कशासाठी? अवघे सुखाचे सांगाती. जोपर्यंत तुझं बरं चाललंय ना तोपर्यंत तुझे सांगाती. कोणी कामा नाही आमती नेहमी निसर्गाचा. हे सगळे सुखाचे. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा. लहान थोर सुखाची आकाजा. इंद्रिय मावळले आला बागुलाजा. हे कोणी लिहिलंय? अधिकाऱ्यांचं वाक्य ना. एखाद्या गोट्या खेळणाराचं थोडं वाक्य, एखाद्या नालायकाचं थोडंच वाक्य, पैशाचा गगाजाला ज्याला जास्त आलाय त्याचं थोडंच वाक्य. अशा व्यक्तीचं वाक्य की जगाचा मालक त्या व्यक्तीच्या समोर वागतो, त्या व्यक्तींचं वाक्य. विठाला 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 सोखा म्हणे पजित खोर माझे माझे म्हणती घर. घर बांधावे सगळं काही ठीक आहे, पण ते घर आपल्या शेवटी कामी येत नाही. माझं म्हणायचं नाही, लागतंय तोपर्यंत असावंच. आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी काही नाही, आप गई दुनिया डूब गई अशा अवस्थेत करा, म्हणजे दुःख होत नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला कैलासवासी स्वर्गीय अर्जुनराव यमाजी काय घमाजी, अर्जुनराव घमाजी अंडोरे हे विश्वात्म्यात विलीन झाले. जगाच्या मालकाच्या सानिध्यात विश्वाच्या मालकाची निरोप आला. त्या मालकाच्या निरोपाचा जबाब शरीर सोडावं लागते. त्या अनुषंगाने त्यांची हे लोकातली यात्रा संपली. ते कैलासवासी, वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी झाले. त्यांच्या प्रित्यर्थ आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. आदरणीय दामोदरराव अर्जुनराव अंडोरे चिरंजीव आहेत आणि दगुबाई असळख हे त्यांच्या मुलगी आहेत. एक चिरंजीव आणि एक कन्या यांच्या वतीनं चालत असणारा हा दिव्य कार्यक्रम त्या पुण्यस्प्रसंगानिमित्त माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला इथे कीर्तनाकरता आमंत्रित केलं. तारखेच्या संदर्भात आमचे जगताप काका सतत संपर्क करत होते. आज सोबतही आलेत, त्यांनाही धन्यवाद. जे संतोषजी पारेकर त्यांनाही धन्यवाद. या परिसरातली बुलंद गायनातली तोफ. मी मगाशीच बोलून गेलो, मी कोणाच्याही गद्याला घोड म्हणत नाही आणि म्हणणार बी नाही, कारण मला पंढरपुरातल्या मालकानं ती वेळ आणलेलीच नाही. त्याच्यामुळे गरज नाही. खरंच या स्टेजवर तरी म्हणू नये. 2 लोकांवर विश्वास आहे सध्या. तिथं उभा केलेल्या पुतळ्यातला तो व्यक्ती भारताचा जवान, या लोकांवर आणि संप्रदायातल्या माणसा लोकांचा विश्वास आहे. म्हणून त्या लोकांनी जर दगा दिला तर आपल्याला कोणी बॉम्ब टाकून मारीन, आणि इथल्या लोकांनी जर दगा दिला तर माणसं वाम मार्गाला जातील. म्हणून 2 लोकांची इमानदारी आहे. या स्टेजवर बसून तरी हलकाटाच्या अंडरवेली धुतल्या नाही पाहिजे. विठाला 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 या परिसरातली बुलंद गायनातली तो कोणाची चेष्टा करणार नाही, पण तुमच्या दोघा इतकं गाता आल्यावर किमान 45 मिनिटं चाल चलती, असं मी खूप ठिकाणी पाहिलं. तुमच्या इतकं गाता आल्यावर एखाद्या वेळेस तुमच्यापेक्षा कमी जरी गाता आलं तरी 40-45 मिनिटं चाल. बरीच एक जण माणूस चाल होस तर संडासून आला. हो, ते म्हणला मी संडासून येतो, म्हणला नाही थांबत, म्हणला. हो, असं खूप ठिकाणी झालं बरं का. पण आम्हाला बोलता येत नसते. आम्हाला काय, आता तुम्हाला यांनी आमंत्रित केले ना, आम्हाला तुम्हाला कसं बोलता येईल? हो, आम्ही जर तुम्हाला बोललो तुम्ही म्हणताल बाळा तू चलू दे ना, आम्हाला तू नाही बोललं, आम्हाला यजमानानं बोललं, तू कसं काय आम्हाला बोलायला लागला, असं कधी कधी होते. पण जेवढ्या जेवढ्या कीर्तनात प्रसंग आला, अगदी मात्र्यात वारकरी संप्रदायाचा नियम आहे, समय जाना समय जाना.
एखाद्या ठिकाणी आपण त्या इथं कुठेतरी खाली होतो, अशीच गडबड झाली, इतक्या वेगात रूपवाळी, इतक्या वेगात रामकृष्णानी झटकीपट नाही तर काही लय चलतं. अंगठ्या काढणं, त्या खिशात ठेवणं, मग पकवाद वाजीनं, असं लय मोठं खूप चलतंय ना. ते टाळ घेऊ का त्यो घेऊ, कोणता घेतला तर काय चहा थोडाच प्याचा टाळानं, हा का तुला बासुंदी प्यायची का वरण प्यायचंय त्याच्या, असं लय चलतं खूप. मग मी कोण्या माई करू उभं राहू, कोण्या उभं राहिला तर तुला विमान येणारच नाही, तू येडेवानी करूच नको, असं खूप चलतं. पण तसं आबांचं नाही. खूप आवाजावर प्रभुत्व आहे. या परिसरातली बुलंद तोप गायनातली आमचे जगदाळे आबा. आणि आबा 2-4 ठिकाणी प्रसंग आला महाराजांचा. प्रकाश महाराज खूप अगदी मस्त. आज योग कसा आला माहितीये का, राग येऊ देऊ नका, सारखे वैल असले आऊत चांगलं चलत. पुन्हा तुम्हाला हे म्हणते बाळू महाराज तुम्हाला बैल म्हणले, मी उदाहरण द्यालो हे, त्याच्यामुळे आधीच म्हणालो राग येऊ देऊ नका. माणसं काय म्हणते वर्णन केलं पण तुम्हाला बैल म्हणला ना, अशी काही कायला काड्या घालायचंच काम आहे, पण पट्ट्या भोकात ठुतत नाही कोणी काडी घालण्यासाठी. विठाला योग असा आला, गोड असे आमचे प्रकाश महाराज, आमचे हरिभक्ती परायण राधेश्याम महाराज. मागे एका ठिकाणी होते तुम्ही कार्यक्रम, छान. सर्व वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, चोपदार आदी किणेकरी, सर्वांना नाक घासून गिरगावकराचा प्रणाम. पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा. मृदंगाचार्य महाराज नाव संकेत महाराज. संकेतो भयव्याप्तीन सकलो हो संकेत हा, येती प्रजन्यती कालो मान्सून हो संकेत हा. त्याचे सुद्धा संकेत सध्या टीव्हीवर सांगते, तुम्ही परमार्थाचे संकेत देता. विठाला ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातून इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे मायमावल्या सगळ्यांना प्रणाम करतो वक्ता या नात्यानं. आणि अभंगावर येतो तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्याची मर्यादा संपल्याच्या नंतर यम कोणाला भीत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तो संप्रदायात किती निष्ठेने वागला त्यालाही यम भेट नाही, आणि हलकटवानी किती वागला त्यालाही यम भेट नाही. फक्त मग तुम्ही म्हणताल भजन करणाऱ्या तर नालायकात काय फरक आहे? इतकाच फरक आहे, चांगलं वागणाऱ्याला यम अधोगतीला नेत नाही, हा मुद्दा आहे. मरण तर दोघायलाही आहे, मूर्खालाही मरावं लागतंय काका आणि सज्जनालाही मरावं लागतंय, पण फरक आहे त्याच्यामध्ये. सज्जन माणसाला सद्गतीला यम नेतो आणि मूर्खाला मात्र अधोगतीला नेतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थाच्या टोकाला पोचलेली लोक यांना मरण आणि जन्म याचा काही संबंध नाही. हे भीतत नाहीत ना मरणाला, काही वाटतच नाही त्यांना, कारण त्यांचे जन्माची मरणाचा काही विषयच नाही. 18 लोकांचा काही प्रश्न नाही त्यांना. त्याला माहिती, त्यांना माहिती हे आपलं शरीर गेलं की आपल्याला पुढे कामाला दुसरीकडे लागायचंच. ते काही निमित्तानं ती सारखी येत राहतात, त्यांचं ते फिरत राहतात. मरणाची भीती तुम्हा आम्हाला आहे, जन्म मरणाची भीती तुम्हा आम्हाला आहे. इथं संतांचा जर विचार केला तर सुखे घाला, गर्भवासाचं दुःख सुद्धा तुकोबर आहे म्हणले, आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही, कसल्याही प्रकारची काही चिंता नाही. सुखानं आम्हाला गर्भवासाला घाल, आम्ही तेही भोगण्यासाठी तयार आहोत. आणि मरणाची मरण माझे मरून गेले मज केले आमर मज केले आमर मज केले आमर मज केले आमर मरण माझे मरुनी गेले मरण माझे मरुनी लोकांना मरणाची भीती नाही, जन्माची भीती नाही. तुम्हा आम्हाला. आपल्याला भीती जरी वाटली तरी मरावंच लागेल, आणि नाही वाटली तरी मरावं लागेल. आपण माणसं आहोत. किती मोठ्या लोकांना जावं लागतं याची कल्पना करा. आपण त्यांच्या तराजूत बसतो का? याच्याकरता मी तुम्हाला एक पुरावा मानतो. आबा एक मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज नावाचा राजा, फार अधिकारी राजा आहे. माझे या अभंगावर 800-900 कीर्तन झाले असतील एकाच अभंगावर. हो. मयूरध्वज नावाचा राजा, एवढा विद्वान राजा, एवढा सदाचारी राजा, एवढा सात्विक राजा, एवढा भावनिक राजा,
नुसता भावनिक कामाचा नाही बरं, त्याच्याकडे सदाचार असावा, सात्विक असावा, सुशील असावा, क्रियाशील असावा. नुसता भावनिक म्हणजे माणसाचं दुःख पाहिलं की बाबा तुमचं कसं हो, गारानच तुमचा भाग गेला, कसं देऊ करीन. अरे रडू नको ना, तू शेतकऱ्याला सुविधा दे ना, असा नालायक राजा कामाचा नसतो. कसं हो, कसं धकिताना. आता तू काऊन रडायला, तुला राजा केलं ना मी, तुला काय शासनाचा निधी देता येईल तो शेतकऱ्याला तू रडू नको. रडाव कोणी, क्रियाशील राजाने. वाटेल ते दिल्याच्या नंतरही जर खड्डा बुजत नसल, मग त्यानं म्हणायचं काय देव आपल्यावर कोपला हो, काहीच देईन. कसं चलत असेल हो तुमचं. अशा भावनिकायला निब्बर दांड्यानं गुडघ्यापासून कमरापासून मागून आणायला पाहिजे. विठाला विठाला मयूरध्वज नावाचा राजा क्रियाशील राजा आहे, कर्तव्यनिष्ठ आहे, नष्ट नाही, कर्तव्यनिष्ठ राजा आहे. प्रजा वात्सल्य स्थिती आहे. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं समाजावर प्रेम करणारा राजा, त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज नावाचा राजा. कीर्ती पसरली. किती मोठ्या लोकांना जावं लागतं, एक छोटासा आपण बसतो का बघा त्या तराजूत, मग ठरवा. आणि या राजाची कीर्ती सर्वत्र पसरल्याच्या नंतर तिन्ही देवांनी विचार केला, ब्रह्म विष्णू आणि महेश, आपण याच्याकडे जाऊ. म्हणजे गेले. आता देव जे अर्थी एखाद्या भक्ताकडे जाते ते देवाच्या रूपात जात नसते, ते तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या माणसाच्या रूपात गेले. तिघ जण गेले. तिथे गेल्याच्या नंतर मयूरध्वज राजाकडे गेले, म्हणले महाराज आम्हाला जेवायला पाहिजे. राजानं सांगितलं इच्छा भोजन लागेल ते देऊन टाकतो, तुम्ही मागताल ते देऊन टाकतो. राजाच्या लक्षात आलं गंध लावलेली माणसं आहेत, पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, कडक टोप्या आहेत, निश्चित ते पुरणपोळीचं जेवण मागतील. शक्यतो आंब्याचे दिवस होते, रसपोळी मागतील. होय संतोषराव, दुसरं काय मागतील. पण आबा त्या तीन लोकांनी सांगितलं राजा तुमच्या उजव्या मांडीचं मांस पाहिजे. मागायच्या आधी सांगितलं लक्षात ठेवा राजा, आम्ही जे मागतो ते जेवायला देताल का. राजा म्हणला काही मागा हो, तसं नका म्हणे, मोगुम खात नको, वचन पाहिजे. देऊन टाकलं वचन, घेऊन टाका वचन. तुमच्या उजव्या शरीराच्या मांडीचं मांस पाहिजे आणि ते मांस तुमच्या बायकोनं तुमच्या पोरानं कापायचं आणि आम्हाला शिजून द्यायचं. बाईला थोडासा राग आला. आणि का राग येऊ नये, नवऱ्याची मांडी कापून मागितल्या बाईला, बाई जर हसत असेल तर समजायचं आपण चुडेलनीच लग्न केले. नवऱ्याची मांडी कापल्याच्या नंतर एखाद्या बाईला जर आनंद वाटत असेल तर असं समजायचं साडी नेसती म्हणून बाई आहे. मालकाला दुःख झाल्याच्या नंतर जिला दुःख होतंय तिला पतिव्रता म्हणत असतात. आपल्या भारताची, आपल्या देशाची, आपल्या राज्याची, आपल्या राष्ट्राची ती प्रणाली आहे. बाईला दुःख झालं आणि बाईनं सांगितलं शोभतं का हो तुम्हाला, गंध वगैरे लावले. म्हणजे बाई जरा हळू आवाजात बोला. काय हळू आवाजात बोला, तुम्हाला माहित आहे बाईचा पुरुषाच्या शरीरावर अधिकार आहे. म्हणले बाई आम्हाला त्याचं ज्ञान आहे म्हणून आम्ही डावा अंग मागितलं नाही. कोणतं अंग मागितलं, उजवं. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. डाव्या हाताला कोण आहेत, आई साहेब आहेत. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा. आयसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव. अर्धांगी पार्वती, अर्धांग पार्वतीचं, डावा अंग रुक्मिणी आई साहेबाचं म्हणून तर डावी कुणीत. वामांगी रखुमाई, प्रत्येक स्त्रीचं डावा अंग पुरुषाचं स्त्रीचं असतं, तिचा अधिकार असतो. त्याचा तो जगाचा मालक होता राजे हो. तो काही बी कसं मागेल. ए बाई तुम्ही काही शिल्लक बोलू नका, मी जे अंग मागितलंय ते अंग उजवं मागितलंय. बाईचं बोलणंच संपलं. काय चालेल त्या बाईचं, तुटला आयुष्याचा दोरा संपला. मुलगा हुशार होता मयूरध्वजांचा. या तिन्ही व्यक्तींचं दर्शन घेतलं. त्याच्यातल्या मुख्य व्यक्तीनं सांगितलं तू दर्शन गिर्शन घेतल्यानं तू काही दुःख बाजूला जात नाही, तुला काय दर्शन घ्यायचं ते घे, पण जे ठरलंय तेच होईल, याच्या बदल्यात दुसरं काय बदल. बसा 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 इथं बसा. आणि बघा विठाला 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 विठाला. तिघांचं दर्शन घेतलं, डोळ्यातून पाणी आलं. का रडतोस, काय नाही म्हणे, एक काम करा
माझ्या बाबाच्या उजव्या मांडीचं उजव्या शरीराचं मांस घेण्यापेक्षा माझं सगळं शरीर शिजून खा, मी देऊन टाकतो माझं शरीर. संकल्प सोडा. देवानं माणसाच्या रूपात असणाऱ्या ब्रह्मांडाच्या मालकानं त्या मयूरध्वजाच्या मुलाला सांगितलं, तुला एक वाक्य कळतंय का? तुझ्या बाबांनी वचन दिलं, ती वचनाची पूर्तता ऐकलीस का? तो काय तर काय म्हणे, तुझ्या बाबाच्या उजवं शरीर तुझ्या आईनं तू कापायचंय, असं ठरलंय ना आपलं. मग तू तुझं शरीर का शिजून द्यायलाय? तू कापायचं शरीर, तुझ्या आईनं कापायची उजवी मांडी, आणि तुम्ही शिजवायचं आणि मला द्यायचंय. मयूरध्वजाने मुलाला सांगितलं, बाळा चौकटीत अडकलो रे, आता काय विषय नाही. करवत आणला, एक करवताचं तोंड बायकोनं धरलं, दुसरं मुलानं धरलं, पायावर करवत टेकला. करवत टेकल्याबरोबर डाव्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब आले. या तिन्ही देवापैकी एकानं सांगितलं, ए थांबा रे, कापू नका. मयूरध्वजाने विचारलं, काय झालं महाराज? काय नाही. ज्याचे डोळे रडतेत का, म्हणजे आम्हाला देत असताना ज्याच्या डोळ्यात दुःख आहे त्याचं मांस आम्ही खात नाहीत. मागणारा लय अधिकारी होता महाराज, लय अधिकारी होता. देणारा बी कितका हुशार आहे बघा बा. मयूरध्वजानं सांगितलं, महाराज तुम्ही शरीर मागितलंय उजवं, आणि पाणी येतोय डाव्या डोळ्यातून. मागितलंय कोणतं? उजवं. पाणी कोण्या डोळ्यातून येतंय? डाव्या. मग का तुम्हाला त्या डाव्या शरीराचे काय संबंध आहे? तुम्ही उजवं घ्या ना. पण त्या मालकानं सांगितलं, राजा आमची इच्छा आहे डोळे कोणतेच रडू नये. का रडते? काय विद्वान राजा हवा. त्या राजानं सांगितलं, महाराज डावा डोळा याच्या करता रडतोय, उजवं शरीर तुमच्यासारख्या सात्विक माणसाच्या पोटात चालले म्हणून हे शरीर कारणी लागायले, पण डाव्या शरीर कव्हा कारणी लागन याच्या करता डावा अंग रडायले. तेव्हा तिन्ही देवांना आपले रूप प्रगट केले आणि मयूरध्वजाच्या गळ्याला कडकडाटून मिठी मारली. काय राजा आहे म्हणले, काय राजा आहे. अहो तिन्ही देवांना नमावं. तिन्ही देवानं पुढच्याच्या कर्तव्याची निष्ठा बघून या तिन्ही देवांनी मान खाली वाकवावी. इतकी व्याप्ती भक्तीची आणि कर्तव्याची ज्याची मोठी आहे त्याला मयूरध्वज नावाचा राजा म्हणतात. पण तो राजा आज नाही, त्याच्या या आयुष्याची माळ तुटली. पहिलं तुटला तुटला मयूरध्वजाच्या कोण्या कर्तव्याच्या अंकात आपण तराजूत बसू शकतो? आबा काहीच नाही. तयाची चरण रज धुळी, काय काय ताकद. एवढ्या अधिकारी महात्म्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाहीत आपण, कणाची. मग या टोकाला गेलेल्या लोकांची जर आयुष्याची माळ तुटत असेल, आपल्याला तर यम घरात तुडू हानील. आपली लायकीच काय राजू त्याच्यात. मी तुम्हाला म्हणत नाही, मी पण त्याच्यात आलो. मी कीर्तन सांगतो म्हणजे काय कुठला तुकाराम महाराज लागून गेलो काय? मी महाराज होते आहे का नाही? आपण सामान्य माणसं आहेत. एका बाईच्या पोटात 4.5 महिन्याचा गर्भ आहे. अधिकारी बाई, इतकी सात्विक बाई, इतकी सदाचारी बाई, इतकी पुण्यशील बाई, इतकी पावन बाई, जो स्त्रीत्वाचा स्वाभिमान असतो का, या स्वाभिमानातील एका तिळा इतका सुद्धा अंक जिचा ढळत नाही,
अशी स्त्रीत्वाला परिपूर्ण असणारी पावन स्त्री, तिचं नाव होतं उत्तरा. फार फार अधिकारी होती उत्तरा. कोण उत्तरा? जो झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे, अशा विद्वान माणसाची सून होती ती. ज्याच्या जटा इचरत होती एक व्यक्ती. एका व्यक्तीला तहान लागली, ती व्यक्ती पाणी आणण्यासाठी गेली आतमध्ये. तोपर्यंत माझ्या मालकाचं डोकं मांडीवर घेता का असं म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीने मांडी दिली. त्या व्यक्तीचं नाव होतं आबा उद्धव. फार हुशार उद्धव. 9 भक्तीपैकी उद्धवाचं नाविन्य आलेलं आहे. त्या उद्धवानं त्या पुरुषाच्या डोक्याला मांडी दिली आणि त्या जटा अशा विचरत होता. तर जटा विचरत असताना त्या घरातून जगताप काका असा मंजूळसा ध्वनी आला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे तुम्हाला कळण्यासाठी हा जप सांगतोय. मुच्यते नति कृष्णानाम द्वापारे च भयंजनो वृष्णिरोर्भवति तायाम मुच्यते कृष्णाति भयो यत सर्वास्ति देवकी सुतानाम यत प्रगल्भाति भयो जनः. असं कोड चिंतन त्या डोक्याच्या जटातून येत होतं, केसातून. डोक्याच्या जटा होत्या अर्जुनाला, केस होते त्याच्यातून. आपल्या जटा 350 गंगात भिजल्या तरी भजन म्हणायचे नाही. हो. याच्या पलीकडचं सांगू का? आपल्या डोक्यातला केस जर भाजीत निघला तर पुन्हा भाजी खाऊ वाटत नाही. इतक्या बेकार आपल्या जटा. हो हो, इतक्या जटा बेकार. त्या जटा कृष्ण कृष्ण म्हणायच्या. आणि असं ज्याचं शरीर आहे तो त्या बाईचा सासरा आहे. पंढरपुरातल्या मालकाला त्या बाईचा सासरा किती आवडायचा माहिती? कुपे तरी निवांत साई, ऋषे तरी बुझावीत जाय. राग आला तरी देवानं चोंबळायचं. रुसला तो व्यक्ती तरी देवानं मानाखाली हात घालायची. पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीसाठी पिसा झालता. पिसा म्हणजे वेडा. वेडा नवल पिसं लागलं होतं पार्थाचं. त्या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन आणि अर्जुनाची ती सून होती. बाईचा नवरा किती अधिकारी सांगू तुम्हाला? 22.5 वर्ष वय. पण या वयातलं पोरग इच्छामरणी माणसाच्या नाकात दम आणला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. तर 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 म्हातारा हालत होतं. सामान्य नाही. किती म्हातारा अधिकारी? ज्या म्हाताऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक अर्जुनाच्या रथावर बसत नव्हता. इतका अधिकारी म्हातार. आणि ते म्हातार अर्जुनाच्या मुलाला भेट होतं. मी सांगत नाही, महाभारत सांगते. कारण शब्दवेधी विद्या येणारा चुकून शब्द गेला. चक्रव्यूहाचं भेदन करण्याची ताकद, आतमध्ये जाण्याची ताकद अभिमन्यूत होती, बाकी नव्हती कोणाकडे. म्हणून भीष्माचार्याच्या लक्षात आलं की या युद्धात आपण हरतो की काय. भीष्माचार्यांना घाम येत होता. इतका अधिकारी व्यक्ती अभिमन्यू. आणि त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा. तुटला आयुष्याचा दौरा सांगतोय. या अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा 4.5 मासाचा गर्भपोटात आहे. मी परवाला इन्सुरला काकाकडे भागवतो, त्याच्यात बोलून गेलो. प्रसंग असेल तुम्हाला ऐकायला येईल. त्याच्या अंगावर एका नालायक व्यक्तीने ब्रह्मास्त्र टाकला. बा तसा चिरंजीव आहे. 7 चिरंजीव मारुतीरायाच्या यादीत येतो, पण आचरणात नाही. रांगेत सगळेच असते, बाजारात सगळेच बैल असतात. एका भावाचे असतात का? काही होंडे, काही फाकड्या शिंगाचे, काही खिलार, काही कोकणी, मसडा पण जाफरी, गावरान, सिंगाळू, राजस्थानी, गिरमशी. डोळेच दिसत नाही, बारीक डोळे असतात. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे ना. रांगेत जरी एका असतात तरी पण किंमत वेगवेगळी. हे 7 चिरंजीव आहेत, पण 7 चिरंजीवाचा प्रत्येकाचा सगळ्याचा बॉस माझे मारुतीराय. नाथबाबा म्हणले, तुकोबाराय म्हणले, ज्ञानोबाराय म्हणले, सगळ्या संतांनी वर्णन केले. 1 नंबरचा चिरंजीव. याच्या पलीकडे सांगू का? मारुतीरायानं राम जन्माच्या अगोदर भक्तीचा शोध लावला होता. केली सीता मूळ रामायणा आधी.
मग रामायणात नाही तर सीता कुठून? एक जणाला विचारलं कस काय काय सांगायचं बरं का तुम्हाला, आणि पुढे रामायण होणारे अशा काही काही लोकांना कळालं बरं का. काही काही म्हणजे तुझा आजा होता का तो नालाय का, का तू साडू होता तो देशी पेणार, कसं काय सांगतो असं. सीता या शब्दाचा अर्थ भक्ती. भक्तीचा शोध जर सर्वात अगोदर कोणी लावला असेल तर शिवशंकरानं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. भक्तीचा शोध लावला तो शिवजीने. आणि मारुतीराय कोणाचे अवतार? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. 11वे रुद्र मारुतीराय. भक्तीचा शोध एका चिरंजीवाने लावला ते मारुतीराय. म्हणून तर भक्तीची वाटी चालली तुकोबर आहे. काय भक्तीचा जवाटा, 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 काय भक्तीचा जवाटा. काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा. काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा, काय भक्तीचा जवाटा. तुकोबर भक्तीची वाट विचारतात. वैष्णवातले वरिष्ठ वैष्णव मारुतीराय आहेत. प्रकाश भाऊ तितका मोठा वैष्णव कोणीच नाही. 7 चिरंजीवापैकी आगळा वेगळा चिरंजीव. 3च चिरंजीव सांगतो. 4 घरी गेल्यावर पहा ना. गुत्त थोडं घेतलं मी, आहे का नाही. जरी एखाद्याला सांगा वाटेल का हान तू काय आम्हाला म्हणून. याच युगात अजून एक चिरंजीव होता. त्या चिरंजीवाचं नाव होतं बिभीषण. ते बी चिरंजीवाचे बरं का. चांगला होता, तसा भजन करीत होता, पण याच्यासाठी करीत होता मला बसायला खुर्ची असावा म्हणून. म्हणून भजन केलं त्यानं. मनसी बिभीषण इतकंच म्हणायचं आपण. मी बी म्हणत होतो, पण आता माझ्या लक्षात आलं महामूर्ख आपली काय ताकद आहे त्याला म्हणायची. ते नामदेवराय म्हटले आपली नाही ना बाय का नाही, आपण कशाला. एका ठिकाणी तर सांगितलं केलं भजन बिभीषण त्या चिरंजीवानं, पण लंकेचं राज्य मागितलं. राम कुठं झाला तो म्हणून. हाही चिरंजीव तितक्या मोलाचा नाही. आणि ज्या चिरंजीवाचं सांगत होतो त्या चिरंजीवाचं नाव आहे अश्वत्थामा. यांनी ब्रह्मास्त्र टाकलं. नालायकाचं ऐकून ब्रह्मास्त्र टाकलं. नालायकाच्या संगतीत राहून टाकलं. त्या आंधळ्याच्या पोट्ट्या संग राहत होतं ते. आंधळ माहिती ना तुम्हाला. म्हणजे पाहिलं कुठं तुम्ही, ऐकिलं असं वाचवायला कुठं तुम्हाला बी टाइम आहे. इतके तुमच्याकडे द्राक्षाचे बागन हेन तीन, तुम्ही कुठं रिकामे. तुमच्या कडक टोप्या पाहिल्याबरोबर तर आम्हाला इळ्याचं ध्यान होतंय. लांबून चलत असतो मी तुमच्या लोकांच्या, लय जवळून नाही. खटकन अंग कापायचं आपलं, आहे का नाही. आमच्यापेक्षा 25-30 वर्ष पुढे आहेत तुम्ही माणसं. तुम्ही कुठे बसताना महाभारत वाचित. नालायक होती ती 100 कार्टे त्याच्या सानिध्यात गेले. नाही तर लय चांगल्या माणसाचं पोरग हो. अरे बापरे. त्याच्या वडिलाचा अधिकार सांगू तुम्हाला, जगात दुसरा होता. जगात दुसरा. जगात भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत तितक्या देशातला दुसरा व्यक्ती, विद्वान व्यक्ती. महाभारतातला संग्रामातला युद्ध कौशल्याचं पूर्ण कौशल्य त्याच व्यक्तीचं होतं. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ
ही सर्व विद्या द्रोणाचार्यापासून होती. सर्व विद्या. इतका अधिकारी व्यक्ती होता, इतका अधिकारी. पण पोट्ट नालायक निघलं ना. तेव्हा झाडाचं बुड किती चांगलं आहे त्याच्यापेक्षा फांद्या किती मस्त आहे त्या बघायच्या. चट फांद्या तुटून गेल्या. बुडाच्या भावताल सावली नाही, पावसात मेळ बसन आणि उन्हाचा मेळ बसन. बुड खापक्या कासऱ्यात बसन. गांजा फुगलंय बुड. हा, कुठं गेलं की टेकीतच बुड पळायलंय. त्याच्या छातीला मशीन लावली. फांद्या कुठे आहेत? जळून गेली. फांद्या नाम पुत्र, फांद्या नाम लेकर आणि बुड नाम बाप. माणसाच्या जीवनात सर्वात मोठी श्रीमंती आपत्ती चांगली निघणं काका. त्याच्यासारखी श्रीमंती दुसरी कशात नाही. 100 कोटीची प्रॉपर्टी आणि पोरं बुटा हरपून आलीत. हे समाधान नाही. असं कोणाच्या जीवनात होऊ नये. मी काय कोणाची वाभारी काढीत नाही. होऊ नये, होऊ नये. याच्याकरता चांगलं वागा. हो. सर्वात मोठी श्रीमंती आपली लेकरं आपल्या ताब्यात असावी. सर्वात मोठी श्रीमंती आपली पत्नी आपल्या ऐकण्यात असावी. सर्वात मोठी श्रीमंती आहे आपण बोललेला शब्द लोक खोटा म्हणत नाहीत. ही श्रीमंती. हजारो कोटीची प्रॉपर्टी दिलेला शब्द पाळीतच नाही. त्याचं खरंच नाही बाबा. काय करतात त्याची श्रीमंती? काय पोरं का बनलं टाकणार आहेत का त्याच्या मातीत? काय श्रीमंत ठराविक. आयुष्यभर काम केलं, संपत्ती कमवून ठेवली. बायको म्हणती पप्पाच्या बापाला अक्कल नाही. अरे बापरे, त्यानं कोणतं तळ आमुष्याच्या दिवशी पाहा त्यालाच कळलं उडी टाकायला. हे का नाही. सर्वात मोठी श्रीमंती आपली लेकर आहेत. 2च टाइम कळण्या कोंड्याची भाकर खायला भेटावा. पण बाहेरून आल्यावर पोराने विचारा, बाबा जेवलात का? हे माय आई जेवलीस का? हे 2 शब्द वापरणारे ज्याच्या जीवनात मुलं आहेत त्यानं समजायचं आम्ही स्वर्गात आहेत. लिहून घ्या गिरगावच्या बाळाचं वाक्य. त्यानं समजायचं आम्ही स्वर्गात आहेत. हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे. हजारो कोटीची प्रॉपर्टी आणि पोट्ट बापाला बोलतच नाही. समजायचं बंगल्यात राहून मी मसन वाटते. काय वाटत असेल द्रोणाचार्याला? अहो या द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला. लावरं चित्र खाणाऱ्याचं पोरग, लावरं सशे रानडुकर खाणाऱ्याचं पोरग. आणि जंगलात मातीचा पुतळा तयार केला. जंगलात आणि त्या पुतळ्याकडे बघून साधना केली. जगात तिसरं आलं. जगात तुमच्या तालुक्या जिल्ह्यात याच्यात नाही, भारतात नाही, जगात तिसरं. काय वाटलं असेल द्रोणाचार्याला? माझ्यामुळे अर्जुन धनुर्धारी आहे, माझ्यामुळे एकलव्य जगप्रसिद्ध झाला. जिथं ज्ञानोबा रायने त्याची दखल घेतली. श्री गुरुचे नावे माती डोंगरी, जया पाशी होती तेने कुळी त्रिजगती एकवद केली. त्या कुळाचं मोठे पण वाढलं. प्रकाश बुवा ज्ञानोबा राय दखल घेतात. हा काय सामान्य ताकद आहे का काय? मग एवढी मोठी अधिकार शक्ती असताना माझाच मुलगा कसा हलकट, हे द्रोणाचार्यांना दुःख होतं. असं जाऊ दे. अस्त्र टाकलं. मला तुटला आयुष्याचा दोरा सांगायचा का बाईच्या अंगावर त्या अस्त्राचा प्रयोग केला. बाई हुशार होती. कशी हुशार सांगू तुम्हाला? आलेल्या सुनानं ज्येष्ठांना विचारावं. आलेल्या सुनानं घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या पुढे वाकावं. म्हणजे सतत पाय पडणं याला वाकणं म्हणत नाही. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीच न करणे याचा अर्थ आहे वाकणे. बरीच लोक गर्दीत पाया पडून खिसा आणतात. आपल्याला वाटतं हे पाया पडायला आणि नंतर कळतं खिसा गेला घरी. असं होतं ना ते. कधी कधी चूक ठरतील. पाया पडणारी फारच चांगली असतात असं काही नसते. शब्द वलयात ठेवून त्या शब्दाचे आचरणात आणणं याला म्हणायचं नम्र. हुशार बाई होती. तिने आपल्या सासूबाईला विचारलं. तिला सासा होत्या. 4 सासा होत्या. अर्जुनाला बायका किती सांगता येतील तुम्हाला? किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली मला गोळी घाला. दम नाही ना कीर्तनायला. भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. तुम्हाला का गुण याचा नाही? तुम्हाला येऊ बी नाही. तुम्हाला गुण आल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल गट उचलायला. तुम्ही असेच चोर पंक्चर झाले पाहिजे. महाराज येत राय, खपक्या पाकिट नेत राय, आम्ही तसेच रुमाल झटकल्यावर अभंग काय का नाही होता. लक्षात ठेवलं पाहिजे राजू. तुम्ही जितकं लक्षात ठेवतान का तितके आमचे अभ्यास करतील.
आदरयुक्त भीती वाटली पाहिजे आबा माणसाला. तेव्हा पुढं असे चिकित्सक लोक असले पाहिजे, असे चिकित्सक असले पाहिजे की बाळ्यानं पुन्हा पुन्हा अभ्यास करून अभंग एकच घेऊ द्या पण चिंतन बदलू द्या, असा अभ्यास करायला पाहिजे. तुमच्या लक्षात नाही राहिले आमचं चालतं पुन्हा तेच. मग लक्षात ठेवायचं 4 पत्न्या होत्या अर्जुनाला. तरी एक नाव सांगणार नाही मी, ते तसं ठोतच असतो मी. माणसं कामाला लागाव. हो हो हो. आमची इथे एक माणूस होता, सगळे पैसे कहत देत नव्हता. त्याला माहित होतं सगळे दिलं की उद्या कामाला येत नाही. ते रोजदारीतले 100-200 ठोचाच. ते त्याला पक्क लक्षात होत. म्हणलं का कस काय देत नाही, तुझ्या ध्यानात नाही बाळ्या, हे पुन्हा उद्या येत नाही ना. आणि त्याला माहिती आहे दुसरीकडे गेल्यावर हे देत नाही. तसं ते तितकं ठोत असतो मी. मग काय तसं काही विषय नाही, पण तुम्ही काहीतरी वाचावं ना याच्याकरता ठोत असतो. उलपी नावाची पत्नी होती अर्जुनाला, उलपी. आणि 2 तर माहितच आहेत तुम्हाला, सुभद्रा आणि द्रौपदी. एकीचं नाव उलपी उलपी, चौथी कोणती होती बघा ना घरी गेल्यावर. भीमाला किती होत्या त्या पहा. भीमाच्या 2 सांगू का तुम्हाला, हिडिंबा 1 आणि द्रौपदी 1. बाकीच्या बघू घरी गेल्यावर. विठाला विठाला ब्रह्मास्त्र सोडलं. 4 सासापैकी एका सासूवर जास्त तिची श्रद्धा. सख्खी सासू होती, म्हणजे जिच्या पोटी मुलगा जन्माला आला तो हिचा पती आहे. तिचं नाव आहे सुभद्रा. पण 1 नंबरची श्रद्धा द्रौपदीवर होती, विश्वास होता. आत्याबाई काम आटपलंय, तुम्ही रिकामे आहेत का? हो. मग द्रौपदी रिकामी असल्याच्या नंतर उत्तरेचं काम संपल्यावर आबा उत्तरात द्रौपदीच्या जवळ बसायची. आणि द्रौपदी पशी बसल्यावर द्रौपदी थोडीच म्हणत होती, आण बरं तांबाखू, लाव बरं चुना, घेवर इकडं ते आडकिता, कापबर सुपारी, आण बरं 2-4 पानं, तळबर जारशे भजे, असं म्हणत होती का ती? द्वारकेच्या मालकाचं वैभव सांगत होती, ती पंढरपुरातल्या मालकाचं वैभव सांगती. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. ज्या वेळेला माणसानं वेळ भेटन का तो वेळ चिंतनात सारायचा. बाबा काम बंद करून भजन करू नका बरं का. कामामध्ये काम, कामामध्ये